मागचे 15 दिवस आजारी असलेली माझी मावशी अशी तयार होऊन गेली आहे की जसं काय कोणाचं तरी लग्न आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीने बनवलेली होती ताकाची कढी. तर त्यासाठी तिनं बनवलंय पहिले तर बेसन पीठ आणि ताक मिक्स केलं, त्यानंतर तेल टाकलं, त्यानंतर त्यात जिरे मोहरी कढीपत्ता सगळं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर ते ताक आणि बेसन पीठ मिक्स केलं. आणि ताकाची कढी असल्यामुळे त्याला उकळी बिकळी येते. आणि स्टोरीला मी टाकलं होतं की मी आजारी आहे, पण मी आजारी नाही आहे. माझ्या बहिणीला ॲडमिट केलं आहे कारण तिचं थोडंसं दुखत होतं आणि तिला भेटायला आलेली तिची मैत्रिणीचा हा मुलगा इतका क्यूट होता ना की बस. मग दीदीला भेटून आल्यानंतर मी आले आमच्या संगमनेरच्या स्टँडवर. खूप फेमस आहे आमचं स्टँड, पण त्याच्यावर मला 1.5 तास थांबायला लागलं कारण बसच आली नव्हती. आणि मग शेवटी बस आली फायनली आणि मग निघाली. आणि मी हे वडापावचं झोला माझा इतका वेळ घेऊन हिंडत होते आणि शेवटी हे ऐकून जा.